जी प्रशासनाची पद्धत आहे ती अगदीच चुकीच्या पद्धतीनं चालू आहे असं माझं मत आहे. मला बाबासाहेबांचं एक कोट आठवते. बाबासाहेब म्हणतात की व्यवस्था घाबरली पाहिजे. कधी घाबरेल तर म्हणतात मला व्यवस्था घाबरते कारण माझ्याकडे निष्कलंक चारित्र्य आहे. आज प्रशासनामध्ये किंवा राजकारणामध्ये निष्कलंक चारित्र्याचे लोक कुठे आहेत? मंत्र्यांच्या बद्दल काय आहे? अगदी दादांच्या बद्दल जर म्हटलं, अगदी मी जाहीरपणे त्यांच्याबद्दल बोलतो, ते फक्त 10वी पास आहेत. कॉलेजला गेले पण ते कॉलेज अनेक ठिकाणी कॉलेजला गेले, ते काय कॉलेज कॉमर्स करू शकले नाही. संविधान चांगलं असून चालत नाही. ज्यांच्या हातात आहे चालवणारे आहेत ते प्रामाणिक पाहिजे. त्यांनी भाषण केलं आणि त्याची एक ऑडिओ क्लिप प्रसार माध्यमावरती जाहीर झाल्यानंतर मला मोठं आश्चर्य वाटलं की त्यांनी त्याच्यामध्ये वाक्य वापरली होती की माझ्या बहिणीला मतदान केलं नाही, बहीण म्हणजे सुप्रिया सुळे, तर गावाचं पाणी बंद करेल. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये एका तरुण IPS अधिकाऱ्याशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा संवाद झाला आणि या संवादाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यावर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. काय या संदर्भामध्ये नेमकं कोण चुकलं? काही दादागिरी झाली का? किंवा काही प्रशासन आणि शासन यांच्या अधिकार कक्षेमध्ये काही अतिक्रमण झालं का एकमेकांचं? नेमकं काय झालं? कोण चुकलं? किंवा अशी काही पद्धत असते का? तर या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या जनतेमध्ये या संदर्भात निश्चितपणे नाराजी आहे. जेव्हा प्रशासनातला अधिकारी जेव्हा कर्तव्यदक्ष असतात, कठोर असतात, तेव्हा ते जनतेमध्ये निश्चितपणे लोकप्रिय असतात. कारण जनतेला निश्चितपणे चांगलं शासन, चांगलं प्रशासन हे आवडत असतं. परंतु जेव्हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यालाच त्यांच्या कर्तव्यापासून रोखण्याचा जेव्हा प्रयत्न होतो, तेव्हा जनता त्या विरोधात निश्चितपणे आपलं मत बनवते. परंतु ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली यानंतर त्या अधिकाऱ्यालाच दमात घेण्याचा प्रकार किंवा त्या अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याचा प्रकार चर्चेमध्ये असताना आता हळूहळू सगळेच जण त्यातून माघारी घेत आहेत. आणि या सगळ्या पैलूंमध्ये नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि ते कसं घडायला हवं होतं किंवा काय त्याच्यामध्ये दक्षता घेतली पाहिजे, या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण आपले महनीय अतिथी माननीय इजड खोब्रागडे सर, ज्यांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव आहे, त्यांच्याशी आणि आपल्या सोबत IPS अधिकारी सेवानिवृत्त माननीय सुरेश खोपडे सर थोड्या वेळात जॉईंट होतील. पण सर्वप्रथम मी आता चर्चेला प्रारंभ करतो. माननीय इजड खोब्रागडे सरांचं मी प्रथम त्रिवेज मीडियामध्ये स्वागत करतो. सर, आपलं स्वागत आहे त्रिवेज मीडियामध्ये. थँक्यू सर. आपण पाहिली असेल किंवा नसेल, परंतु त्यावर आपण लिहिलं आहे, याचा अर्थ ती क्लिप आपण निश्चितपणे पाहिली आहे. अंजली कृष्णा नावाच्या एका IPS अधिकाऱ्याला राज्याचा उपमुख्यमंत्र्यांचा फोन जातो. त्यांचे कार्यकर्ते त्यांना त्या संदर्भात फोन करतात आणि जो फोन जातो त्याची क्लिप, व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. सर्वप्रथम आपली या क्लिपच्या संदर्भामध्ये पहिली प्रतिक्रिया नेमकी काय आहे सर? ही क्लिप मी पाहिली आहे आणि त्याच्यावर मी प्रतिक्रिया पण दिली आहे. एवढंच नाही तर अंजना कृष्णा मी यांना पण मेसेज करून मी त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा आणि त्यांनी जे काही बोलले आहे तर त्याचं समर्थन मी केलेलं आहे. ह्या क्लिप मध्ये मला तर स्पष्ट असं जाणवत आहे की मुख्यमंत्री अजितदादा हे चुकले, त्याच्यात वादच नाही. आता किती सारवासारव जरी होत असले किंवा बोलत असले तरी ज्या पद्धतीने ते IPS अधिकारी किंवा महिला अधिकारी हा नंतरचा भाग आहे, परंतु त्यांनी अशा पद्धतीने बोलणं अपेक्षितही नाही. आणि मग प्रशासकीय चौकट जर बघितली तर उपमुख्यमंत्री या पदावर अनेक वर्ष, इतके अनुभवी नेते, त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे आणि तरी त्यांनी ज्या शब्दामध्ये एका नवीन IPS अधिकाऱ्याची संभाषण केलं ते तर अजिबातच मान्य करण्यासारखं नाही. ते होऊ नये. आणि मग मी तर असं स्पष्ट म्हणेन की डेप्टी CM साहेब चुकले म्हणजे चुकलेच. ते अंजना कृष्णाचं जे संभाषण आपण बघतो ते अतिशय नम्रपणाचं आहे आणि तेवढंच ते कठोरपणा आहे, म्हणजे कणखरपणा म्हणू आपण, कणखरपणाचं आहे की त्यांनी जे प्रश्न विचारला की कसं आहे की कार्यकर्त्याच्या फोनवर बोलून तुम्ही एका अधिकाऱ्याला, IPS अधिकाऱ्याला एक निर्देश देता आहे तर ते मुळात चुकीचं आहे. त्यांना जर सांगायचं असतं तर त्यांना PA ला सांगून त्या अधिकाऱ्याच्या नंबरवर फोन करून त्यांना ते सांगता आलं असतं.
शेवटी त्या अंजना कृष्णा काय म्हणाल्या की आप मेरे मोबाईल पे फोन करिये, आणि ते योग्य आहे. आणि ते पण सांगताना त्यांनी स्पष्टपणे आणि नम्रपणे सांगितलं, त्या सन्मानाने आदरानेच वागल्या. आणि त्यामुळे IPS अंजना कृष्णाचं प्रत्येकाने समर्थन केलं पाहिजे. मी तर या मताचा आहे. तर IPS असोसिएशननी, IS असोसिएशननी, ज्या ज्या असोसिएशन अधिकाऱ्यांच्या आहेत त्यांनी अंजना कृष्णा यांचं समर्थन केलं पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. पण ते होईल की नाही मला माहित नाही, पण मी व्यक्तिशः मात्र त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांचं मनोबल वाढवलं. तर मला आता स्पष्ट म्हणायचं आहे की या प्रकरणामध्ये जे स्पष्ट त्या व्हिडिओ क्लिप मधून दिसते, हेतू काय आहे हा नंतरचा भाग आहे, परंतु तुम्ही कसं वागता अधिकाऱ्यांशी हे, आणि त्याच्यातनं म्हणजे काय म्हणून त्याला सत्तेचा घमंड पण म्हणू आपण, की आपण अधिकाऱ्यांना कसंही बोलू शकतो, कसंही वागू शकतो, काही पण सांगू शकतो अशा पद्धती, आणि ते एखाद्या कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून ते प्रशासकीय पद्धतीमध्ये पण बसत नाही. बिलकुल बिलकुल. पण सर, या क्लिप मधल्या एकूणच घटनाक्रमावर आपण चर्चा करण्यापूर्वी एक त्याच्या संदर्भातला एक माझा जिज्ञासायुक्त प्रश्न असा आहे की त्या क्लिपमध्ये एकेरी संबोधन झाले आहे त्या अधिकाऱ्याबरोबर, महिला अधिकाऱ्याबरोबर. प्रशासनामध्ये अनेक वेळा महिला अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी हा आवाज उठवला आहे की त्यांच्याशी जे एकेरी संबोधन केलं जातं ते प्रशासकीय शिस्तीशी संबंधित नाही किंवा ते योग्य नाही, अशा प्रकारच्या भूमिका अनेक महिला अधिकाऱ्यांनी पुढे आणलेल्या आहेत. तर त्या एकेरी संबोधनाच्या विषयी आपलं प्रशासनातलं नेमकं काय मत आहे? कसं आहे, ते अधिकारी काही आपले मित्र नाही, नेते पण मित्र नाहीत, अधिकारी पण मित्र नाही. एकूणच संविधानाची आपण चौकट जर बघितली किंवा संविधानिक मूल्यांचा जर बघितलं किंवा नुसतं प्रियांबल जरी बघितलं तर त्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय सांगत असताना व्यक्तीची प्रतिष्ठा हा अतिशय महत्वाचं मूल्य सांगितलं गेलं आहे की नागरिकांनी नागरिकाशी चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. मग ते राजकीय लोक असोत की प्रशासनातले लोक असोत, म्हणजे प्रशासनातले लोक सुद्धा बरेचदा उर्मटपणे नागरिकांशी वागतात, नेते सुद्धा उर्मटपणे नागरिकांशी वागत असतात. ते कार्यकर्त्यांशी अरेतुरेच्या भाषेत बोलू शकतात, पण एखाद्या अधिकाऱ्याशी त्यांना अरेतुरेच्या भाषेमध्ये बोलणं शोभत नाही, आणि अनुभवी लोकांना पण सोबत नाही, कोणालाच सोबत नाही. म्हणजे कोणीच कोणाशी अशा पद्धतीने एकेरी भाषेमध्ये बोलू नये. ते काही आपले नातेवाईक नाही किंवा ते काही मित्र नाही. आणि संविधानाच्याच भाषेमध्ये सांगायचं असलं तर ही आपली पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, याची एक लोककल्याणकारी व्यवस्था आहे. आणि त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह आहे, लेजिस्लेचर आहे, ज्युडिशियरी आहे, यांच्या हातात संविधान आहे, कायदे आहेत. आणि एक्झिक्युटिव्ह मध्ये पण दोन भाग आहे, एक सिव्हिल सर्व्हिस आहे जे ब्युरोक्रेसी, ज्याच्यातनं अधिकारी कर्मचारी येतात, ते संविधानाच्या भाग 14 मधून त्यांना संरक्षण दिलेलं आहे. ते कर्तव्यनिष्ठ जे आहेत ते त्यांनी असलंच पाहिजे, त्यांनी सचोटीने वागलं पाहिजे आणि कायदा आणि संविधान, कायदा नियमाप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे, कणखरपणे केलं पाहिजे. हे मान्य आहे की राजकीय लोकशाहीमध्ये राजकीय लोक हे बॉस आहेत, म्हणजे मंत्री हे बॉस आहेत, त्या त्या खात्याचे मंत्री बॉस आहेत. पण ते बॉस म्हणजे ते काही मालक नाही आहे, तुम्ही त्या खात्याची हिरार्की आहे. पण त्या हिरार्की मध्ये तुम्ही चातुर्वर्ण व्यवस्था नाही आणू शकत ना. म्हणजे मला तसं स्पष्ट म्हणायचं आहे की प्रशासकीय व्यवस्थेमध्ये तुम्ही कोणाला कसंही बोलू शकत नाही. त्याची एक काही जे आता बघा GAD असे आदेश काढत असते की अधिकारी कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधीशी सौजन्याने बोलावं, ते कार्यालयामध्ये आले तर त्याचा मान सन्मान करावा, कारण ते लोकांचे प्रतिनिधी. बरोबर आहे, लोकप्रतिनिधी हे सुद्धा लोकसेवक आहेत, त्यांच्याशी सौजन्याने बोललंच पाहिजे. तर मग आता लोकप्रतिनिधींनी अधिकारी कर्मचाऱ्याशी सौजन्याने बोलू नये असं आहे का? त्यांनी पण सौजन्यानेच बोललं पाहिजे. माणूस म्हणून माणसासारखं वागता आलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे बंधू भावाचा जो कन्सेप्ट आहे ना, ही सत्ता वेगळी गोष्ट आहे, ही काही गव्हर्नन्स साठी आहे. तुम्हाला जी सत्ता दिली आहे ते लोकांचं काम करण्यासाठी आहे. ते संविधानाच्या चौकटीत, कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही नाहीतरी संविधानाची शपथ घेता, त्या संविधानाच्या शपथ मध्ये मी कोणाबद्दल ममत्व बाळगणार नाही, आकस बाळगणार नाही, संविधानावर श्रद्धा निष्ठा ठेवून मी संविधानाप्रमाणे काम करणार, ही जर शपथ घेता तर सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर मग ते राजकीय नेत्यांसाठी पण लागू आहे, ते प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी पण लागू आहे. म्हणजे अधिकारी सगळेच काही चांगले वागतात असं नाही, अधिकाऱ्यांचा पण फार वाईट अनुभव लोकांसाठी आहे. म्हणजे हे दोघांसाठी लागू आहे की या दोघांनी जनतेबरोबर, शेवटी कसं आहे लोकशाहीमध्ये मालक कोण आहे? लोक मालक आहेत. आम्ही भारताचे लोक, ते मालक आहेत.
आणि ही जी सगळी मंडळी आहे एक्झिक्युटिव्ह मधली, सिव्हिल सर्व्हिस मध्ये जी भाग 14 मधून आलेली आहे युपीएससीच्या माध्यमातून, हे लोक जे आहेत ते परमनंट ब्युरोक्रेसी आहे, परमनंट नेचरचे लोक आहेत. पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह हे टेम्पररी आहे, 5-5 वर्षांनी लोक बदलतात. पण या दोघांचे काम काय आहे? दोघांचे काम आहे गुड गव्हर्नन्स करणे, चांगलं प्रशासन करणे. आणि चांगलं प्रशासन करण्यासाठी या लोकांमध्ये समन्वय आणि सौहार्द, मित्रत्वाची भावना असली पाहिजे. आता त्याचा जर लय होत असेल किंवा मी श्रेष्ठ आहे, मी मंत्री आहे, मी कोणाला काही पण बोलू शकतो, चार चौघांमध्ये मी त्यांचा अपमान करू शकतो, हे आपल्या संस्कृतीला पण शोभेचं नाही, हा संस्काराचा पण भाग नाही. हेतू नसेल त्यांचा असं बोलण्याचा, परंतु जे काही दिसलं गेलं आहे की त्याच्यावरून असं वाटतं. आणि ते एखाद्या ही प्रशासकीय पद्धतीप्रमाणे पण त्यांना काम थांबायला जर सांगायचं होतं तर ते कलेक्टर एसपीच्या माध्यमातून सांगता आलं असतं किंवा त्यांच्या सेक्रेटरीच्या माध्यमातून सांगता आलं. आणि तोंडी सांगितल्यानंतर ते आदेश होतो असं नाही. म्हणजे मला पण याचे अनुभव आहे. म्हणजे मी ऐरीला एसडीओ असताना पहिलं 1986 मध्ये हे दबाव असे येत असतात, लोक वागत असतात असं. कारण राजकारण्यांना असं वाटतं की आम्ही सर्व आहे, म्हणजे आमच्यावर कोणीच नाही ना आम्हाला कशाचं पण बंधन आहे. ही भावनाच मुळात त्यांची चुकीची आहे. तुम्हाला कायद्याचं बंधन आहे, तुम्हाला संविधानाची नीतिमत्ता आहे, तुमचे काही संस्कार आहेत, तुम्ही चांगलं वागलं पाहिजे, तुम्ही एक आदर्श निर्माण केला पाहिजे. ती नवीन अधिकारी आहे त्यांच्याशी तुम्ही चांगलं बोललं, त्याला चांगल्या कार्यकर्त्याला सांगता आलं असतं की तुम्ही इथून निघून जा. मी माझ्या पोस्टमध्ये ते लिहिलेलं आहे. मग आता तुम्ही ते जर वाईट काम करत आहे, भ्रष्टाचार करत आहे, लोकांशी चांगलं वागत नाही, तेव्हा तुम्ही त्याला दाटू शकता. दाटता येत नाही, आपण आपल्या घरामध्ये पण दाटतो, परंतु त्याची एक पद्धत आहे. त्याचा उद्धटपणा दिसायला नको आणि त्याचा अपमान पण चार चौघात व्हायला नको. त्यामुळे बरं, अंजना कृष्ण ज्या बोलल्या, ज्या पद्धतीने बोलल्या, ते सगळ्या लोकांनी बघितलं आहे ना. ते चांगलं, मला तर ते म्हणजे याही परिस्थितीमध्ये त्या घाबरल्या नाही आणि त्यांनी बरोबर म्हटलं की सर आप मेरे कॉल पे करिए. मला नाही वाटत त्यांचं काही चुकलं नाही, त्यांचं चुकलं नाही. बिलकुल. खोबरागडे सर, म्हणजे या गौण खनिज जे आहे, म्हणजे ते प्रकरण जे आहे एका गौण खनिजा संदर्भातच आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये या संदर्भातली एक जी आहे गौण खनिजांच्या संदर्भातली एक मोठी बाब की अनेक प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना, खास करून स्थानिक तहसीलदार, स्थानिक उपजिल्हाधिकारी यांनाही ती त्रासाची होते. आणि मात्र ही यंत्रणा जी आहे गौण खनिजांमध्ये ज्यांनी आपलं एक त्या संदर्भात मला शब्दही रूढ झालाय, माफियाचा शब्द रूढ झालाय. तर प्रशासनाला याचा त्रास होत असतानाही शासन या संदर्भात गंभीर नाही का? म्हणजे तिथं शेतामधून जो गौण खनिज उपसा आहे ते सर्वप्रथम म्हणजे लिगल आहे असं मंत्र्यांचं म्हणणं आहे, परंतु या संदर्भात तुम्हाला तसं काही जाणवतं का की ती प्रक्रिया खरंच तशी आहे, लिगलाइज आहे? ते माझं कसं म्हणणं आहे की गौण खनिज ज्याला ज्या कामासाठी कोणाला जर घ्यायचं असेल तर त्याची परवानगी घेता येते. गौण खनिज काढणे, सरकारला रॉयल्टी भरणे, ते किती पाहिजे, कोणत्या कामासाठी पाहिजे, हे आहे ना, ती प्रचलित पद्धत आहे. ती आजचीच नाही आहे, अनेक वर्षापासून आहे ते त्यामध्ये. परंतु हल्ली कशी प्रथा सुरू झाली आहे ना की या तुम्ही जो माफिया शब्द वापरला तर अनेक गोष्टी म्हणजे जसे माफिया आहेत तसेच ह्या गौण खनिज उत्खननामध्ये पण, अवैध उत्खननामध्ये पण माफिया आहेत ना. माफिया म्हणजे कोण आहे की राजकीय नेत्यांचं प्रोटेक्शन असलेले लोक आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आणि याच्यामध्ये फार मोठं अर्थकारण आहे. आणि खालच्या लेवलवर एक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे. आपण बीड मध्ये बघितलं किंवा अनेक ठिकाणी तहसीलदार जर पकडायला जातात तर त्यांच्या हे जे गौण खनिज अवैधपणे घेऊन जाणारे लोक आहे तर त्यांच्या गाडीवर किंवा त्यांच्या अंगावर व्हेकल घेऊन जाणे, त्यांना धमकवणे, आणि त्यामुळे सरकारचं नुकसान होतं. हे गौण खनिज आहे का सोर्स ऑफ रेव्हन्यू आहे, जे कमी असेल पण त्याची एक प्रचलित पद्धत आहे, तर ती पद्धत वापरली पाहिजे. आता या प्रकरणामध्ये पण ते उत्खनन जे होतं ते अवैध आहे. तुम्हाला गावचा रस्ता करायचा आहे तर तुम्ही परवानगी घ्या ना, त्यांनी दिली असती आणि परवानगी असती तर त्या अधिकाऱ्याला तिथे जायची गरजच नसती. पण एखादी जर कोणी तक्रार केली आणि सांगितलं इथं चुकीचं अवैध काम होत आहे, बेकायदेशीर काम होत आहे,
तर ते अधिकारी गेले आणि त्यांनी ते थांबवलं, तर त्याच्यामध्ये चूक काही नाही. त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं, त्यांनी कायदेशीर काम केलं आणि ते कायदेशीर काम केलं म्हणून ते कार्यकर्ते, जे कार्यकर्ते नेत्यांचे प्रोटेक्शन मध्ये काम करतात, किंवा मग आपण आता काय म्हणू त्यांना, मी माफिया नाही म्हणणार त्यांना, पण अशा पद्धतीचं, आणि वरच्या नेत्यांचं जर प्रोटेक्शन सत्तेतल्या माणसाचं असेल तर आम्ही काही पण करू शकतो. मग ते अधिकारी IPS चे असो, IS चे असो, मग ते खालच्या तलाठी किंवा ग्रामसेवक, तहसीलदार, BDO ला ते जुमानतच नाही ना, त्या अधिकाऱ्यांना जुमानत नाही. IPS अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचं बोलण्याचं की हा घ्या फोन, मी डेप्टी CM साहेबांची बोला तुम्ही, ही हिंमत त्या कार्यकर्त्याला कुठून आली? तर त्यामुळे त्यांनी जे काम केलं ते बरोबर केलं. म्हणजे अंजना कृष्णाचं अजिबात चुकलं नाही. चुकलं कोणाची? त्या कार्यकर्त्याला जे काही त्याला असं वाटलं, म्हणजे कार्यकर्त्याचं पण गव्हर्नमेंट आहे, तेवढे लोक तिथे जमा होते आणि मी हे कोण IPS अधिकारी, मी त्यांना थांबवू शकतो, माझा तिकडे बॉस आहे, मी त्याला फोन लावून हे जे बोल, ही पद्धत नाही, ही अजिबात कार्यकर्त्यांची आणि पद्धत. असं वागू नये, असं वागू नये. आणि अजितदादांनी पण कार्यकर्त्याच्या सांगण्यावर त्याच्या फोनवर त्यांना बोलायला देणं हे पण चुकीचं आहे, तेही पद्धत बरोबर नाही. आणि त्यामुळे इतक्या अनुभवी नेत्यांनी असं पद्धत बोलणं, म्हणजे नेत्यांबद्दल आदर नक्की आहे, ते पॉलिटिकल बॉसेस जरूर आहेत, पण ते पॉलिटिकल बॉसेस काही मालक नाही आहेत, लोक मालक. बिलकुल. आपल्या सोबत सेवानिवृत्त IPS अधिकारी माननीय सुरेश खोपडे सर हे आता जॉईन झाले आहेत. सर, की या संदर्भात तुम्ही समाज माध्यमांमध्ये एक तिखट प्रतिक्रिया, अगदी विचार करण्यासारखी प्रतिक्रिया दिलेली आहे, पण तरीही म्हणजे तुम्ही IPS आहात आणि हा प्रकार जो आहे एका IPS अधिकाऱ्याबरोबरच घडलेला आहे, जे प्रशासनात तरुण आहेत. आणि बऱ्याच तरुण अधिकाऱ्यांची एक भूमिका असते की प्रशासनात आपण एक वेगळे प्रयोग करून दाखवले पाहिजे. तुम्ही संपूर्ण आयुष्य प्रशासकीय सेवेमध्ये एक प्रयोगशील राहिलात, तर या अंजली कृष्णा संदर्भात घडलेल्या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया या माध्यमासाठी नेमकी काय असेल? हा, नमस्कार सर्वांचं. खोब्रागडे साहेबांचे देखील स्वागत. त्याच्यावरती मी स्पष्ट लिहिलेलं आहे, माझी एक पोस्टही आलेली आहे. आणि एकूणच महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणा, त्यानंतर कॅबिनेट आणि यांचा रोल मी त्याबद्दल मांडणी केलेली आहे. आणि अगदी दिवसेदिवस ही जी प्रशासनाची पद्धत आहे ती अगदीच चुकीच्या पद्धतीनं चालू आहे असं माझं मत आहे. त्याला मी उदाहरणं देखील दिली की कशा प्रकारे प्रशासन असायला पाहिजे. मी एक उदाहरण दिलं होतं की मला लहानपणी पायाला गळू झालं होतं. खेडेगावात असल्यामुळं आईनं जो शेजारच्या रस्त्यावरून जो वैदूचा एक तांडा चालला होता त्याला बोलवलं. तो वैदू आला, त्याच्याकडं धारदार चाकू सारखं काहीतरी होतं, त्यानं 2 ओरखाडे ओढले, एक तुंबडी लावली आणि त्यातलं रक्त शोषून काढलं आणि ते ऑपरेशन झालं. तसाच त्रास झाल्यानंतर मग मुंबईला असताना मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो आणि मग तिथं डॉक्टर त्यांनी केली स्वच्छता, मग लावलेलं अँटीबायोटिक, बदललेले कपडे, सगळे स्टराईल केलेले सगळी साधनं आणि त्यातून केलेलं ऑपरेशन. हा जो फरक आहे, म्हणजे वैदूनं केलेलं ऑपरेशन आणि निष्णात सर्जननं केलेलं ऑपरेशन, याच्यामध्ये जेवढा फरक आहे तेवढा फरक आता या प्रशासनामध्ये पडत चाललेला आहे. खरं तर सर्जन ज्या पद्धतीनं ऑपरेशन करतो अशा पद्धतीनं प्रशासन चालायला पाहिजे आणि ते अपेक्षित आहे. अर्थात दादांच्या बद्दल मलाही आदर आहे, मी तर त्याच तालुक्यामध्ये काम करतो, परंतु ते 12 ते 14 कोटी जनतेचे ते मदत करते आहेत. आणि एका सामान्य माणसाने फोन केला, तो लगेच त्यांनी सांगितलं की त्या अधिकाऱ्याला फोन दे, आणि मग ते जे आपण झालेलं पाहिलं ते मोठं चमत्कारिक आहे. तर ही काही कामाची पद्धत अशी नाही, एक सिस्टम घालून दिलेली आहे. दादा असतील, त्यांचे PA, त्याच्यानंतर मग चीफ सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी, कलेक्टर, त्याच्यानंतर प्रांत ऑफिसर, मामलेदार, अशी खूप मोठी हायरार्की निर्माण केलेली आहे. आणि कॅबिनेट मंत्र्याचं काम आहे की एक प्रशासकीय यंत्रणा आखून द्यायची आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली होतं की नाही
ते पाहणं आणि जिथं अडथळा येतो ते अडथळा काढण्याचं काम खरं तर यांनी केलं पाहिजे. आणि दुर्दैवाने मी तर गेले 35-40 वर्ष प्रशासनात आहे. परंतु प्रत्येक जण प्रत्येक कॅबिनेट मंत्री आला की तो आपापल्या पद्धतीचं प्रशासन करतो. प्रशासनाची अशी पद्धतच घालून दिली गेलेली नाही. आणि मग काय झालेलं आहे की कायदे केलेले आहेत, नियम वगैरे सगळे आहेत आणि ते राबवण्यासाठी आमच्यासारखे IAS, IPS अधिकारी ज्यांना आम्हाला डिग्री शिवाय आम्हाला म्हणजे विद्यापीठाची डिग्री लागते परीक्षा द्यायला. त्याच्यानंतर मोठी परीक्षा होते, त्याच्यामध्ये सगळे बुद्ध्यांक आमचे तपासले जातात. त्यानंतर मग आमचं ट्रेनिंग होतं परिवीक्षाधीन अधिकारी. पुन्हा परीक्षा घेतली जाते आणि आम्ही सक्षम बनतो प्रशासन चालवण्यासाठी. मंत्र्यांच्या बद्दल काय आहे, अगदी दादांच्या बद्दल जर म्हटलं, अगदी मी जाहीरपणे त्यांच्याबद्दल बोलतो, ते फक्त 10वी पास आहेत. कॉलेजला गेले पण ते कॉलेज अनेक ठिकाणी कॉलेजला गेले, ते काय कॉलेज कॉमर्स करू शकले नाहीत. नंतर मग ते कोल्हापूरला त्यांना ठेवलं होतं कुस्ती खेळण्यासाठी. ते कुस्तीतही काही रमले नाही, जमलं नाही. ते गावी कुक्कुट पालन करत होते, घासलेटची एजन्सी करत होते आणि अचानक त्यांना खासदारकीचं उमेदवारी देण्यात आली आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं. ते गेले प्रशासनामध्ये, उपमुख्यमंत्री झाले आणि मग या प्रशासनाच्या खाचाखोचा असतात. प्रशासन चालवण्यासाठी जे काय IQ, त्याला खूप मुळात तर अभ्यास असावा लागतो. त्याच्यामध्ये पुन्हा तुमचा इमोशनल IQ हा कॅबिनेट मंत्र्याचा खूप प्रचंड उच्च दर्जाचा असावा लागतो. एका IPS अधिकाऱ्याशी बोलताना बरे एकासाठी केस फोन केला तर ते करू शकतात, परंतु मग बोलण्याची पद्धत कशा पद्धतीने असली पाहिजे याचं काहीच ज्ञान नसलेले जर कॅबिनेट मंत्री असतील तर मग काय करायचं. आणि त्याचं उत्तर म्हणजे हे दादांचं प्रशासनाचं मॉडेल आणि त्यातून निर्माण झालेली ही केस. तर असं एकंदर गणित आहे. आणि माझा आवाज ओळखत नाही का, माझा चेहरा ओळखशील का वगैरे असं ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला मला पुन्हा हसू आलं. 2014 साली मी इथं बारामती मधून इलेक्शन लढवले आणि तिथं दादांनी प्रचार संपल्यानंतर देखील दादांनी भाषण केलं मासाळवाडी गावामध्ये. त्यांनी भाषण केलं आणि त्याची एक ऑडिओ क्लिप प्रसार माध्यमावरती जाहीर झाल्यानंतर मला मोठं आश्चर्य वाटलं की त्यांनी त्याच्यामध्ये वाक्य वापरली होती की माझ्या बहिणीला मतदान केलं नाही, बहीण म्हणजे सुप्रिया सुळे, तर गावाचं पाणी बंद करीन. आता गावाचं पाणी बंद करणं म्हणजे इट्स इन्फ्लुएन्सिंग वोटर्स. आणि मग तो इंडियन पिनल कोड 171 क खाली गुन्हा होतो. आणि मग मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. तर मग दादांनी त्या मासाळवाडीच्या लोकांना सांगितलं की मी असं काही बोललोच नाही, खोपडेंनी माझ्या विरुद्ध खोटी केस दाखल केलेली आहे. सगळं गाव बारामतीला गेलं, मोठा मोर्चा काढला, माझ्या नावानं बोंबाबोंब केली आणि खोपडेंच्या वरतीच कारवाई करा. म्हणजे शब्द दादांचेच, पण ते नाही म्हटले, माझे शब्दच नाही. त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्यांना विचारले की तुम्ही असं बोलला, ते म्हटले मी बोललोच नाही. हाती, ते खोपडे तुमच्याबद्दल असं म्हणतात, ते म्हटले हाती चलता है और बाकी पुढचं वगैरे. तर म्हटलं असू द्या, पण ते भुंकणारे कुत्ते भुंकू शकतात. तर त्यांना मी दादांना जाहीरपणे म्हटले की दादा तुम्ही बोलला का नाही, असं जर असेल तर आपल्या दोघांची नार्को टेस्ट करूया. आणि मग दादा गप्प झाले. तरी त्यांनी मान्य केलं नाही. बारामतीच्या कोर्टामध्ये 10 वर्ष मी संघर्ष केला. दादांचं जुनं भाषण, मासाळवाडीला केलेलं भाषण हे फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवलं. त्या लॅबोरेटरीनं सांगितलं की दोघांचा आवाज एकच आहे. बारामतीच्या कोर्टाच्या समोर तो पुरावा झाला आणि कोर्टाने मान्य केलं की दोन्ही मधील आवाज तोच आहे, म्हणजे हा अजित पवारांचाच आवाज आहे. म्हणजे माझ्याशी बोलताना मात्र 10 वर्ष स्वतःचा आवाज दडवून ठेवलाय, ही हिम्मत नाही. पण एक तरुण अधिकारी ज्यावेळेला विचारते की दादा मैं तुम्हारा आवाज नहीं पहचान सकते, आप वही है, तुम्ही राहते कसं, आणि हे कुणाला ओळखता येणार नाही. आणि तेच म्हटले होते किंवा कोणी कुणाचा हल्ली आवाज काढतं. मी गेलो होतो पण माझा कोणीतरी मागून आवाज काढला आणि तो खोटा दाखल केला. तर मूळ मुद्दा असा
की हे प्रशासक म्हणजे कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीनं दुहेरी भूमिका घेतात. अर्थात या केसवरून एक इन्फरन्स काढता येतो की आपल्याला प्रशासनाची एक सिस्टीम आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खरं तर या कॅबिनेट मंत्र्यांचे कान टोचले पाहिजेत, त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. कसं द्यायचं याचं काही उत्तर कुणाकडेच नाही. पण तुम्ही जो हा प्रश्न उपस्थित केलाय यावरून चर्चा होईल, अनेक लोक ऐकतील आणि मग लोकांना वाटायला लागेल की अरे त्या तरुण अधिकाऱ्यांची काही चूक नाही, हा दादांचीच टगेगिरी आहे. तर ही अशा प्रकारे टगेगिरी करून या 14 कोटी जनतेचं आपल्याला भलं करता येणार नाही. आणि म्हणून मग बिलकुल जाहीरपणे म्हणतात की दादा ही बिलकुल तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय ती पद्धत बरोबर नाही. आमच्या या पिढीला पुढच्या पिढीला कुठं घेऊन जाणार आणि महाराष्ट्र आमचा कुठं घेऊन जाणार, हा यातला महत्वाचा मुद्दा आहे. बिलकुल याला लागून मी आणखी एक प्रश्न विचारतो खोपडे सर आपल्याला, की अंजली कृष्णा ज्या ठिकाणी कारवाईला गेलेल्या होत्या म्हणजे त्या ठिकाणी शेतातला मुरुम काढला जात होता, म्हणजे शेतमालकाच्या तक्रारीवरून त्या गेल्या होत्या असं त्या म्हणतायत. पण त्याही अंजली कृष्णा ह्या प्रशासकीय भूमिका बजावण्यासाठीच गेलेल्या आहेत की तिथं काही इन्फ्लुएन्स त्यापूर्वी पडद्यामागे काही झालेलं आहे का, असं काही या प्रकरणात आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, त्याचं कारण त्या केसचा मी काही डिटेल जाऊन स्टडी केलेलं नाही. परंतु अंजली कृष्णा यांना जाण्याचा अधिकार आहे का? तर होय, जाण्याचा अधिकार आहे. त्यांचं जाणं कायदेशीर होतं का? तर हो, जाणं कायदेशीर होतं. कारण तुम्हाला इफ देर इज ए इन्फॉर्मेशन अबाउट कमिशन ऑफ ऑफेन्स, कॉग्निजिबल ऑफेन्स, तर इट इज बाइंडिंग ऑन पोलीस टू गो अँड व्हिजिट द स्पॉट. हे त्यांच्यावरती बंधनकारक आहे. तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे कोणत्याही अधिकाऱ्याचा. त्यामुळे त्यांचं तिथं जाणं घटनात्मक आहे. त्यांनी विचारणं हे देखील घटनात्मक आहे. तर त्याच्यामध्ये चुकी कुठलीच नाही. परंतु दादा ज्या पद्धतीनं बोलले ती पद्धत काही खरी प्रशासकाची पद्धत नाही. ही पद्धत आहे ती टगेगिरीची पद्धत आहे. आणि मग टगेगिरीनं काही दिवस काम चालतं. तुम्हाला हे एवढं मोठं प्रशासन फार दिवस टगेगिरीनं नाही चालू शकत नाही. मग तुम्हालाही जनतेमधला कोणतरी टग्या भेटतो आणि त्यानं जाहीर प्रश्न विचारला तर मग तुमची पळताभुई थोडी होते. जसं मी विचारलं की दादा तुम्ही मासाळवाडीला तुमचाच आवाज आहे का? गेले 10 वर्ष दादा आता गप्प बसून आहे, काही बोलायला तयार नाही. म्हणजे प्रश्न विचारणारे आहेत. तर यातून दादाची जिरवणं किंवा कॅबिनेट मंत्र्याची जिरवणं हा हेतू नाही. परंतु आपल्याला एक प्रशासनाची वेगळी पद्धत निर्माण करावी लागेल. आणि जे प्रगत देश आहेत तिथं ही अशाच प्रकारची सिस्टीम उभी केलेली आहे. बिलकुल बिलकुल. मी खोब्रागडे सरांकडे येतो. खोब्रागडे सर, की या प्रकरणातून पुन्हा एकदा लोकांसमोर अशी एक प्रतिमा निर्माण होते आहे की शासन आणि या राजकीय लोकशाहीमध्ये आम्ही सर्व आहोत आणि आम्ही काही पण करू शकतो. आणि प्रशासनातले जे अधिकारी आहेत, अधिकारी कर्मचारी हे आपले नोकर आहेत आणि एक आपले गुलाम आहेत. त्यांनी आम्ही सांगू तसंच वागलं पाहिजे अशा पद्धतीची एक भावना निर्माण झालेली आहे आणि ती आजची नाही आहे. म्हणजे मी पण वर्धेला कलेक्टर असताना असाच एक प्रसंग आला होता आणि तेव्हाचे महसूल मंत्री म्हणजे म्हणजे महाराष्ट्र एक्सप्लोजिव्हची ज्याला महाराष्ट्र सरकारने जवळजवळ 300-400 एकर जागा टर्म्स कंडिशनवर दिली, ती लिक्विडेट झाली ती ऑर्गनायझेशन. आणि जेव्हा ती जमीन विकण्याची वेळ आली तेव्हा ते कलेक्टरला हायकोर्टाने म्हटलं की मग तुमचा याच्यात काही रोल नाही. आमची भूमिका अशी होती की आम्ही दिलेली जमीन आहे तर मग आम्हाला आमचा पण फर्स्ट चार्ज आहे त्यावर. तर त्यामुळे टर्म कंडिशनचं जर उल्लंघन होते, बँकेचं कर्जासाठी जर तुम्ही आम्हाला डावलून सगळी जमीन जर विकत असाल तर ते आम्हाला मान्य नाही. म्हणून आम्ही ती हायकोर्टाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात केस स्पेशल पिटिशन दाखल केली होती. तर त्यामध्ये महसूल मंत्र्यांचा काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट कोणाच्या माध्यमातून असेल तर त्यांनी मला फोन केला की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस का दाखल केली, तुम्ही ती विथड्रॉ करा. मी त्यांना नम्रपणे सांगितलं की शासनाच्या मान्यतेने मी हे केलेलं आहे आणि हे कायदेशीर आहे, सरकारचं हितासाठी आहे आणि तो महाराष्ट्र लँड रेव्हन्यू कोड सांगतो आहे डिस्पोजल ऑफ लँड रेव्हन्यू.
आणि त्यामुळे मला ते करता येणार नाही. आणि तुम्ही जर ते म्हटले नाही मी मंत्री म्हणून सांगतो हा माझा आदेश आहे, मी त्यांना स्पष्ट नम्रपणे सांगितलं की मंत्र्यांनी तोंडी सांगणं हा आदेश होत नाही, मला सरकारचा आदेश लागतो. मग तो कक्ष अधिकाऱ्याच्या सहीचं मला पत्र लागेल, नाही कोणाचं तरी, किमान ते शासनाचं पत्र असते. तुम्ही मला कलेक्टरला तुम्ही आदेश द्या की शासनाने असा निर्णय घेतला आहे की सुप्रीम कोर्टातली केस विड्रॉ करायची, तर मग मी ते विड्रॉ करण्यासाठी मग मी अर्ज दाखल करेल. तर ते म्हटले नाही मी तुम्हाला अडचणीत आणेल, तुम्ही माझ्याशी वाद घालता. आणि ते मंत्री असं म्हणाले की मी कलेक्टरला एकदा फोन केला की माझं काम होते, मी तुम्हाला 8दा फोन केला तुम्ही माझं ऐकत नाही, तर मी तुम्हाला बघून घेईल. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल, पण मी काही हे चुकीचं करणार नाही. मी ते केलं नाही. सुप्रीम कोर्टातून आम्हाला ते न्याय मिळाला, हायकोर्टाला डायरेक्शन आले की कलेक्टरचं म्हणणं ऐकून घ्या. आणि आम्ही हायकोर्टात सांगितलं की आमच्या जमिनी ज्या दिलेल्या आहेत ते कमी नव्हत्या, त्याचे आम्हाला पैसे द्यावे सरकार ठरवेल, आणि नाही पैसे द्यायचे असेल तर आमची जमीन आम्हाला परत करा. मग इथपर्यंत. आता समजा मी त्यांच्या दबावात आणून यस सर जर म्हटलं असतं तर उद्या मला जेलमध्ये पण जावं लागलं असतं. पण बरेचदा प्रशासकीय अधिकारी आजच्या पद्धती जे आम्ही बघतो आता, तेव्हा हिमतीने बोलणारे अधिकारी होते. आता अधिकारी कसं आहे, एकूणच मला पद मिळालं पाहिजे, पोस्टिंग मिळाली पाहिजे, मला रिटायरमेंट नंतर मिळालं पाहिजे, मी म्हणतो तिथे मिळालं पाहिजे, माझं सगळं चांगलं झालं पाहिजे, अजून अर्थकारण पण आहे त्याच्यामध्ये. आणि मग ते नेत्यांचं मंत्र्याचं सांगतील तसं एकदम लाचार होऊन त्याचं ऐकून जर काम करत असाल, हे जे सध्या चाललेलं आहे संगणमताने जे चाललेलं आहे, मग त्याच्यात असा अधिकारी एखादा जेव्हा बोलणारा येतो तर तेव्हा ते यांना प्रिय वाटत नाही की असं कसं, म्हणजे एकदम त्यांचा इगो उफाडून येतो की तुम्ही आम्हाला असा कसा प्रश्न विचारणार. म्हणजे मी कलेक्टर पदावर असताना सुद्धा मंत्री, महसूल खात्याचे मंत्री, मी त्यांचं नाव घेणार नाही, 2006-7ची गोष्ट आहे, पण मी माझ्या कमिशनरला सांगितलं तर कमिशनर काय म्हणाले, तुमचं तुम्ही बघून घ्या. पण तिथे एक प्रधान सचिव होते सहजाद हुसेन नावाचे, मी त्यांना फोन केला, मी शिवस्तानी, ते पण माझे बॉस होते, की सर हे असं असं आहे आणि हे नियमबाह्य मला महसूल मंत्र्याच्या ऑफिस मधून सातत्याने माझ्यावर दबाव येतो आणि हे मी करणार नाही. तर ते म्हणाले मला एक प्रस्ताव पाठवून द्या, मी बघतो. आणि मी पाठवला प्रस्ताव आणि त्यांनी सांगितलं मंत्र्याला की हे कलेक्टर म्हणतात ते बरोबर आहे. मग आपल्याला मग ते नाराजी घ्यावी लागेल, आणि ती नाराजी घेणं हे आवश्यक आहे. तुम्हाला कायद्याने आणि चांगलं काम करायचं असेल तर मंत्र्याच्या दबावात येऊन काम करण्यापेक्षा तुम्ही हे अशी नाराजी चांगली आहे. अंजना कृष्णाने पण जर असं म्हटलं असतं की यस सर नाही रोक देता, विषय नाही आला असता की ते कसे, पण नाही ना, त्यांनी बरोबर म्हटलं ते की नाही आप मेरे मोबाईल पे फोन करिए. मग त्यांचा इगो दुखावण्याचं काही कारण नाही. एक तर तुम्ही चुकीचं सांगता, काम थांबायला सांगता इलिगल, आणि ते कार्यकर्त्याच्या फोनवर सांगतात. मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीत अधिकाऱ्यांनी जरा संविधान निष्ठ व्हावं, एक स्वाभिमानाने काम करावं. कारण ही जी ब्युरोक्रेसी आहे सिव्हिल सर्व्हिसची आहे, त्यांची एक संविधानाची एक शपथ आहे. तुम्ही इम्प्लिमेंट करणारे लोक आहे कायदे, ते निर्णय घेणारे लोक आहेत, आणि तुम्ही एक संगनमताने नाही तर समन्वयाने काम केलं पाहिजे आणि लोकहिताचं झालं पाहिजे, कायद्याने झालं पाहिजे, नियमाने झालं पाहिजे, आणि चुकीचं थांबवलं पाहिजे. त्याच्यासाठी गुड गव्हर्नन्सचा काय अर्थ आहे? मला वाटतं की खोपडे साहेब म्हणाले गुड गव्हर्नन्स हे नेत्यांना समजून सांगायची गरज आहे. नुसतं 100 दिवसामध्ये आम्ही एवढं केलं, हे केलं, हा जो गाजावाजा आहे ना तो खालच्या लेवलवर काही नाही आहे. हा जो दिखावा चालतो आहे ना शासनामध्ये, बिलकुल अतिशय महत्वाचा प्रश्न माननीय खोब्रागडे सरांनी उभा केलाय, उपस्थित केलाय. मी तोच प्रश्न घेऊन खोपडे सरांकडे येतो की अधिकारी म्हणजे प्रशासनातले अधिकारी, म्हणजे आपलं संविधान असं म्हणतं की सरकार जे असतं कुठलंही हे जनतेला जबाबदेही असतं. संविधानाची भावना हीच आहे किंवा आदेशच हा आहे की प्रशासनाने देखील जनतेशी जबाबदेही असलं पाहिजे. म्हणजे मगाशी जे खोब्रागडे सर म्हटले की लोकांच्या प्रति जर प्रशासनाची किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांची निष्ठा असेल, निश्चितपणे लोकहितासाठी प्रशासन राबेल. म्हणजे आपण हे पाहिलं खोपडे सर की तुमचा मोहल्ला कमिटी
ही जी संकल्पना तुम्ही राबवली ती लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली आणि लोकप्रिय अधिकारी म्हणून तुम्ही पोलीस प्रशासनात असतानाही लोकप्रिय अधिकारी राहिले. मगाशी खोब्रागडे सरांनी हाच प्रश्न उपस्थित केला की अधिकारी असे जनतेच्या हिताचे प्रयोग किंवा जनतानिष्ठ प्रयोग करत नाही, म्हणजे सत्तेशी ते आपलं संबंध प्रस्थापित करतात आणि जनतेला वाऱ्यावर सोडतात. त्यामुळे प्रशासनाविषयी जनतेमधली भावना देखील नकारात्मक होताना दिसते आहे का, असं आपल्याला वाटतंय का? ते हा तुम्ही खूपच मूलभूत प्रश्न विचारला की हा जो सगळा गोंधळ आहे याच्या पाठीमाग काय आहे हे खरं तर आपल्याला शोधायला पाहिजे. आणि आता ही जी कृष्णाची केस वगैरे आहे, इट्स ए सिम्पटम, एक लक्षण आहे आणि त्याचा एक कुठल्या तरी आजाराचं हे लक्षण आहे. आणि जो आजार आहे तर आपल्याकडची ही सोशिओ पॉलिटिकल आणि ब्युरोक्रॅटिक सिस्टीम ही बरीचशी कालबाह्य झालेली आहे असं मी जाहीरपणे म्हणतो. आणि आपल्याकडे जे प्रशासनाचं आणि प्रतिनिधित्व करण्याचं मॉडेल आलेलं आहे ते बरंचसं कालबाह्य झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही रिफॉर्म्स आणावे लागतील. आणि मी ज्यावेळेला ती कालबाह्य म्हणतो त्यावेळेला त्याच्यावरती काही उपाययोजना देखील केली. आणि खरं तर माझा जो मोहल्ला कमिटी आणि भिवंडी प्रयोग आहे तर तो त्या दिशेनं केलेला प्रयोग आहे. दुर्दैवानं त्याची चिकित्सा झाली नाही की अरे बा हे असं का होऊ शकतं की भिवंडी सारखं अगदी संवेदनाक्षम शहर, मुंबई दोनदा जळाली, 1000 लोक मारले गेले, पण शेजारच्या शहरामध्ये एक दगड देखील फेकला गेला नाही, असं काही घडलं. तर ते खूप खोलात जाऊन मांडावं लागेल. पण एका वाक्यात जर उत्तर द्यायचं असेल तर मी तिथल्या माणसांच्या वरती काम केलं नाही. कारण माणसामध्ये किती दोष असतो तर माणसामध्ये फक्त 10% दोष असतो. एक माणूस दुसऱ्या ठिकाणी आणला किंवा एक अधिकारी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेला किंवा महायुतीच्या ऐवजी महाआघाडी आले किंवा देवेंद्र फडणवीसच्या ऐवजी मग उद्धवजी ठाकरे आले, किती फरक पडतो? 10% पेक्षा जास्त फरक पडत नाही. आणि मग एडवर्ड डेमिंग नावाचा जो मॅनेजमेंट गुरु आहे त्याचा मी विद्यार्थी असल्यामुळं माझ्या ते लक्षात आलं की तो म्हणतो की आता एकूणच प्रशासन ही एक आपली सिक ऑर्गनायझेशन बनलेली आहे. आता खोब्रागडे सरांनी सांगितलं की किती गुंतागुंतीचं ही भानगड ती भानगड, कधी अधिकारी उर्मट असतो, कधी खालचा अधिकारी उर्मट असतो, कधी मंत्री उर्मट असतो, कधी लोक उर्मट असतात, कामं तर काही होत नाही. तर इट शोज दॅट आपली जी सिस्टम आहे तर ही सिक बनलेली आहे. इट्स ए सिक ऑर्गनायझेशन किंवा सिक सोसायटी. तर सिक सोसायटीमध्ये हुम टू ब्लेम असं जर आपण म्हटलं तर तो म्हणतो आणि माझंही तेच मत झालंय अभ्यासातून, ओनली 10% फॉल्ट लाईज विथ द पीपल. तर या घटनेमध्ये फक्त 10% दोष हा अजित पवार किंवा मॅडम कृष्णा यांच्यामध्ये आहे आणि उरलेला 90% दोष आहे तो इट इज इन द सिस्टीम, या व्यवस्थेमध्ये आहे. आणि मग ती व्यवस्था कशी बदलायची याचं मॉडेल म्हणजे माझा भिवंडी प्रयोग आहे. आणि मी तिथं काय केले, आता आपण हीच केस घेऊया, कृष्णाचीच केस घेऊया. त्या गावामध्ये मोहल्ला कमिटी असते आणि मोहल्ला कमिटी म्हणजे कसे की ऑल द स्टेप म्हणजे हे करताना प्रशासन करतानाच आपल्याला फेररचना करताना आपल्याला मोहल्ला किंवा गाव हे युनिट बनवलं पाहिजे. प्रशासनाचं युनिट हे गाव बनवलं पाहिजे आणि मग यातले लोक एकत्र आले पाहिजेत. मग कोण आले पाहिजेत? सगळे ब्युरोक्रॅट तिथले, म्हणजे तलाठी, हवालदार असेल तिथला ग्रामसेवक असेल, शेती अधिकारी असेल, पुन्हा फॉरेस्ट अधिकारी असते, हे त्या कमिटीमध्ये असले पाहिजेत. तसेच गावातील सगळे जे लोक आहेत वेगवेगळ्या थराचे ते देखील त्याचे मेंबर असले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर महिन्यातून एकदा त्या गावात मीटिंग घेतली असती तर, आणि पुन्हा त्याचे मेंबर जे असतील तर त्या गावातला जो पंच आहे, सरपंच आहे, ते त्याचे मेंबर
तालुका पंचायतीचा मेंबर असतो ते देखील त्या गावाचा मेंबर असेल, जिल्हा परिषदेचा जो मेंबर असतो ते देखील त्या मोहल्ला कमिटीचा मेंबर असेल, आमदार त्याचा मेंबर असेल आणि खासदार देखील त्याचा मेंबर असेल. तर हे लोक पिरियॉडिकली एकत्र जमतील आणि गावाच्या विकासाबद्दल विचार करतील. हे जर या लोकांनी अगदी विचार केला असता की तिथला हवालदारही हजर आहे, तिथला तलाठी हजर आहे, तिथला महसूलचा मंडल अधिकारी एकत्र आहे, तर यांनी निर्णय घेऊन तो प्रश्न तिथं सोडवला असता. त्याच्यासाठी डीवायएसपीला साध्या कपड्यामध्ये पळ द्यायची गरज भासलीच नसती. तर अशा प्रकारे आपल्याला या व्यवस्थेमध्ये सुधारणा आणाव्या लागतील. तर माझं हेच म्हणणं आहे की ओनली 10% थॉट लाईज विथ द ह्युमन बिईंग आणि 90% या व्यवस्थेमध्ये. तर ही व्यवस्था आपल्याला त्याची पुनर्घडी करावी लागेल. त्याच्यासाठी काही नवीन कायदा करायची गरज नाही. त्यासाठी कॉन्स्टिट्यूशन खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामध्ये फक्त प्रशासकीय बदल आपल्याला आणावे लागतील आणि ज्यांनी मायक्रो लेवलला या प्रशासनामध्ये काम केलेलं, खोब्रागडे साहेब, आम्ही आहे, आणखी काही अधिकारी आहेत की ज्यांना खूप मायक्रो लेवलला ही सिस्टीम माहिती आहे. या लोकांनी एकत्र येऊन त्याचं जर डिझाईन केलं तर ते खूप चांगलं मॉडेल ते देऊ शकतील. आता मी पाहतो ते पोलीस अधिकारी येऊन पाहतो, खोब्रागडे साहेब आले, आम्ही असं बसलो की आपल्याला गावाचं एक युनिट द्यायचंय आणि सगळ्या स्टेक होल्डर्सना त्याचे मेंबर्स बनवायचे. आणि मेंबर का बनवायचे? आपल्या सिस्टीम मध्ये सगळ्यात मोठा दोष आहे तो म्हणजे कोणीच रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला म्हणतात ही कुणावरतीच फिक्स झालेली नाही. अँसरेबिलिटी ही कुणाचीच फिक्स झालेली नाही. आणि गावात हे सगळे एकत्र जोडले गेले तर तिथं ती रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी आपल्याला फिक्स करता येते. तिथलाच एक सामान्य माणूस उभा राहून त्या तलाठ्याला विचारू शकतो की अहो द्यायचा नियम आहे आणि माझे अमुक माणूस द्यायला तयार नाही पण तो देणार आहे आणि मग हा पांदीतला रस्ता उभा राहणार आहे. अशा पद्धतीनं तर ही रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करण्यासाठी आपल्याला वेगळं मॉडेल डेव्हलप केलं पाहिजे. आणि भिवंडी प्रयोगामध्ये मी ते मॉडेल निर्माण केलं होतं. तर या निमित्तानं कोणी विचार करणार, मला पटकन सगळं सांगता येणार नाही, पण अशा पद्धतीनं रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येक स्टेक होल्डरची आपल्याला निर्माण करायला पाहिजे आणि ती करता येऊ शकते. हे भिवंडी प्रयोगातून सिद्ध झालेलं असं मला सांगायचं. बिलकुल बिलकुल खोब्रागडे सर की शासन जे आहे की जे सत्तेत असतात ते बऱ्याच वेळा नियम करतात, कायदे करतात की जनतेचं काम प्रशासनाकडून एका आठवड्यात झालं पाहिजे, 15 दिवसात झालं पाहिजे, जनतेला फेऱ्या मारता कामा नये, असे अनेक नियम होतात. अंजली कृष्णांच्या संवादामध्ये जी गोष्ट येते की त्यांच्याकडे शेतकऱ्याची तक्रार आलेली आहे आणि ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे जनतेच्या तक्रारीची दखल घेऊन जर त्या गेल्या आहेत तर हा अगदी तत्पर असा प्रशासकीय भाग म्हणता येईल किंवा दिसतो. परंतु तरीही शासनाच्या म्हणजे समजा नुसतं हा एक मंत्री आणि एका अधिकाऱ्यातला प्रश्न नाही, परंतु संपूर्ण शासन व्यवस्थेवर देखील याची एक जबाबदारी येते की हे काम जे एका शेतकऱ्याच्या अर्जावर त्या अधिकारी तिथं गेलेले आहेत तर त्यावेळी शासनाचीही एक मध्यवर्ती काही भूमिका आणि प्रशासनाचीही एक काही मध्यवर्ती भूमिका त्या संदर्भात बनायला हवी का किंवा बनली पाहिजे का? नाही, ते बरोबर आहे. ती तत्परता असलीच पाहिजे. तर प्रशासनामध्ये, सिव्हिल सर्व्हिस मध्ये म्हणा, IAS-IPS मध्ये म्हणा, जसं संविधानाच्या भाग 14 म्हणून निर्मिती आहे, ती कशासाठी आहे? आपली लोक कल्याणकारी राज्य व्यवस्था आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, हे आपल्याला संविधानाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सगळं बघावं लागेल. ही सगळ्यांची निर्मिती जी आहे, एक्झिक्युटिव्ह असेल, लेजिस्लेचर असेल, ज्युडिशियरी असेल, हे तिघावरही जबाबदारी आहे संविधानाची अंमलबजावणी करण्याची. कशासाठी? आपल्याला सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, लोकांना आर्टिकल 21 प्रमाणे सन्मानपूर्वक जगता आलं पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी ही यंत्रणा आहे. त्या तत्परतेने गेला ही चांगली गोष्ट आहे, कौतुकास्पद आहे, केलं पाहिजे ते. आणि अनेकांनी ते केलं पाहिजे. असं नाही आहे की देखेंगे म्हणजे आता जे त्यांच्यावर जे काही लोक जे काही दोष देण्याचा जे प्रयत्न करतात तेही चुकीचं आहे. खरं तर अशा वेळेस असोसिएशनही त्यांच्या पाठीशी असलं पाहिजे. खरं तर म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी जर सॉरी म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं, त्याचा मोठेपणा दिसून आला असता. पण मला तसं म्हणायचं नव्हतं असं जे सांगतात, पण ते व्हिडिओ मध्ये तसं दिसत नाही ना, की ती मगरुरी दिसते. नाही म्हटलं तरी जे त्यांच्यावर आक्षेप
त्यासाठी आहे आणि ते नॅशनल लेवलवर झालेलं. खरं म्हणजे काय की हे जे आता खोपडे साहेब जे सांगत होते ती व्यवस्था बिघडलेली आहे. मला बाबासाहेबांचा एक कोट आठवते. बाबासाहेब म्हणतात की व्यवस्था घाबरली पाहिजे. कधी घाबरेल? ते म्हणतात मला व्यवस्था घाबरते कारण माझ्याकडे निष्कलंक चारित्र्य आहे. आज प्रशासनामध्ये किंवा राजकारणामध्ये निष्कलंक चारित्र्याचे लोक कुठे आहेत? असतील पण फार कमी आहेत. मंत्रिपदावर किंवा लोकप्रतिनिधी झालेले. म्हणजे कसं झालं आहे की राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि इकडे प्रशासनाचं राजकारणीकरण, म्हणजे प्रशासन, राजकारणी, गुन्हेगार हे जे नेक्सस झालेलं आहे, हे आता आपण म्हणतो असं नाही. सिव्हिल सर्व्हिस रिफॉर्मचे रिपोर्ट सांगतात भ्रष्टाचार आहे, हे सगळं माहित आहे शासनाला, सगळ्यांना. मग हे असं असताना महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार निर्मूलनची मोहीम का नाही चालत? स्वच्छता अभियान मध्ये असं केलं पाहिजे ना. म्हणजे कसं आहे की आपल्या सोयीचं झालं तर ते आम्ही चांगलं केलं आणि आपल्या गैरसोयीचं जर कोणी अधिकारी वागला तर त्या अधिकाऱ्याला कंडेम करण्यासाठी पण एक व्यवस्था काम करते. म्हणजे एक मी उदाहरण सांगेल. मी 86 ला अहिरी गडचिरोली जिल्ह्यात नक्षत्रग्रस्त भागामध्ये एसडी होतो. ती माझी ट्रेनिंग नंतरची पहिली पोस्टिंग होती. तर मी आलापल्लीचा चौक त्याचं रुंदीकरण करणं आणि सौंदर्यीकरण करण्याची योजना आणि जे जे अतिक्रमण होतं त्यांचं आधी रिहॅबिलिटेशन, त्यांना प्लॉट दिले आणि तिथे त्यांना जायला सांगितलं आणि मी ते केलं. तर मला तिथले कार्यकर्त्यांनी एका चौकात सभा घेऊन नक्षलवाद्याच्या बंदुकीने आम्ही तुम्हाला मारून टाकू असं जाहीर भाषण केलं. आता हे भाषण केल्यानंतर तो जो दबाव आहे ते तिथे थांबले नाही, तर ते चंद्रपूरच्या आमदाराला फोन केला त्याने. मग आमदारांनी मला तेव्हा लँडलाईन होतं, त्यांनी मला फोन केला आमदारांनी की ते तुम्ही अतिक्रमण थांबवा. मी त्यांच्याशी फार काही बोललो नाही, पण मी माझं काम सुरू ठेवलं. म्हणजे असं हे आजच घडते असं नाही आहे. तुम्ही जे म्हणाला की जे समाज हितासाठी, चांगल्यासाठी एक स्वाभिमानाने म्हणा किंवा कायदा समोर ठेवून काम करणारा जो प्रशासनामध्ये अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आहे त्याच्या पाठीशी पण कोणी राहत नाही. हे झाल्यानंतर उलट माझी तक्रार तिथे डिव्हिजनल कमिशनर कडे केली आणि डिव्हिजनल कमिशनरने एका असिस्टंट कमिशनरला पाठवून माझी चौकशी केली. ती माझ्या पहिल्या पोस्टिंगची पहिली चौकशी. मग मला असं वाटायला लागलं मी चूक काय केलाय. पण ठीक आहे असं होत आहे. पण बरेचदा कसं होतं मग त्या अधिकाऱ्याला समजून सांगतात कशाला आपल्याला नोकरी करायची आहे. नाही, नोकरी करायची आहे तर काही गुलामगिरी थोडीच करायची आहे. आम्ही संविधानातून आलेलो आहोत. आम्ही काहीतरी ध्येय ठरवून आलेलो आहे, चांगलं करण्यासाठी आलेलो आहे, कायद्याप्रमाणे करायला आलेलो आहे. तर त्यामुळे कोणी काही सांगेल, दबाव असू शकतो, राजकारणाचा दबाव पाहिजे, मी या मताचा आहे. पण तो चांगल्यासाठी असला तर तुम्ही तत्परतेने करा. पण तो नियमबाह्य आणि चुकीचा असेल तर नाही म्हणा. जसं मी वर्धेचं उदाहरण सांगितलं, तो नियमबाह्य होता, मी नाही म्हणालो. त्यांनी माझी 2 महिन्यामध्ये माझी बदली करून टाकली, ते मला पटतं. परंतु सांगायचा मुद्दा असा की आजची जी परिस्थिती आहे गव्हर्नन्स मध्ये असलेल्या लोकांची, म्हणजे अधिकारी सुद्धा आणि राजकारणी, हे जे नेक्सस आहे ना हे थांबलं पाहिजे. संविधानाच्या 75 वर्ष साजरं करत असताना हे गुड गव्हर्नन्स साठी नेत्यांनी कसं वागावं. जसं मी आधी पण म्हटलं की जीएडी आदेश काढत असते की अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीशी कसं वागावं. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी असा एक आदेश काढला पाहिजे जीएडीच्या माध्यमातून की लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांशी आणि जनतेशी कसं वागावं आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा जनतेशी कसं वागावं. म्हणजे अधिकाऱ्याशी जर जोरात बोललं तर तुमचा गुन्हा होतो आणि तेच अधिकारी सर्वसामान्य माणसाशी वाईट वागतात, भेटत नाही, त्यांना त्रास देतात, त्यांनी कुठे जायचं. खोपडे साहेब म्हणतात ते बरोबर आहे. व्यवस्थेमध्ये आपल्याला सिस्टम मध्ये बदल आणावा लागेल आणि सिस्टम मध्ये बदल म्हणजे बाबासाहेब तेच म्हणाले होते संविधान सभेत 25 नोव्हेंबर 1949च्या बाजूला, संविधान चांगलं असून चालत नाही, ज्यांच्या हातात आहे चालवणारे आहे ते प्रामाणिक पाहिजे. आज आपल्याकडे प्रशासनातही प्रामाणिकपणा नाही, कमी आहे. सगळेच बदमाश बेईमान आहेत असं मला नाही म्हणायचं आहे. तीच गोष्ट राजकारणामध्ये दिसते आणि तो इन्फ्लुएन्स होतो. विधानमंडळामध्ये म्हणा की पार्लमेंट मध्ये म्हणा, कोण लोक आलेले आहे आता आणि सगळं सत्ता संपत्ती हे जे नेक्सस सुरू आहे, ते ज्याला काय म्हणू आपण, एक चक्र आहे, ते सत्तेतून पुन्हा सत्ता पैसा,
हे ह्याच्यातनं जे मूळ उद्देश आहे लोकहिताचं, जनतेच्या हिताचं, बाकीचे हे सगळे जे आपण म्हणता ना कायदा करणे हे करणे, हे सोपस्कार आहे. ते पॉप्युलर गव्हर्नमेंट म्हणून आम्ही काहीतरी लोकांसाठी करतो, बघा आम्ही हे केलं. आजही साध्या साध्या गोष्टी, आता मी नागपूरला असतो, मांग गारुडी समाज जो अनुसूचित जातीमध्ये आहे, अति मागास म्हणतो, त्यांना जातीचे दाखले मिळण्याला प्रॉब्लेम आहे. आज आपण बेसिक गोष्टी त्यांना देऊ शकत नाही. 75 वर्ष संविधानाला झाले, आझादीचा अमृत महोत्सव साजरा केला, आपण घर घर तिरंगा केला, परंतु प्रत्येक घरच्या माणसाला रोटी कपडा मकान, शिक्षण आणि आरोग्य सुरक्षा ह्या गोष्टी आम्ही देण्यामध्ये आजही आपल्याला, आणि आपण 2047 मध्ये विकसित भारत करणार आहोत, आत्मनिर्भर भारत करणार आहोत. हे असं भ्रष्टाचार अशा पद्धतीने बोलून, असे दमदाटी करून, अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खचित करून नाही करणार. आपण विचार करावा लागेल आणि मुख्यमंत्री महोदयांना पुढाकार घ्यावा लागेल. घ्या तुम्ही, संविधानाचा 75 वर्ष अमृत महोत्सव साजरा करता, तुमच्या नेत्यांना समजावून सांगा कसं वागायचं ते, आणि अधिकाऱ्यांनाही सांगा. अगदी मी म्हणजे हेच मुद्दे घेऊन आणखी एक शेवटचा प्रश्न घेऊन माननीय सुरेश खोपडे सरांकडे येतो. खोपडे सर, म्हणजे मगाशी जे खोब्रागडे साहेब बोलले, आपणही बोललात की अधिकारी जे आहेत, म्हणजे सुरुवातीला जेव्हा IAS किंवा IPS अधिकारी प्रशासनात दाखल व्हायचे, वेगवेगळे प्रयोग करत राहायचे आणि त्या प्रयोगातून ते आपल्या एकूण प्रशासकीय क्षमतेची सिद्धता लोकांसमोर स्पष्ट करायचे किंवा ती लोकांसमोर उभी करायची आणि त्यातून लोकप्रियताही त्यांना मिळायची. पण हल्लीच्या काळामध्ये जसं खोब्रागडे सर म्हटले की नवनियुक्त प्रशासकीय अधिकारी देखील आता लोकप्रिय होताना दिसत नाही, कारण त्यांनी पद आणि प्रतिष्ठा यांच्यासाठी काही सरकारबरोबर काही ते मिळून मिसळून राहण्याचा सुरुवातीपासूनच प्रयत्न करतात का, की या संदर्भात काही प्रयोगशील अधिकारी आपल्याला बघायला मिळतात? तुमचा अनुभव काय म्हणतो? मी निवृत्त होऊन बरेच वर्ष झाली आणि नोकरी केली, आणि खोब्रागडे साहेबही मान्य करतील, पण दिवसेदिवस इतकं वातावरण प्रशासकीय बदलत गेलेलं आहे की आपण कल्पनाच करू शकत नाही. आणि अधिकाऱ्यांनी ताठ मानेनं काम केलं पाहिजे वगैरे वगैरे असं आपण जे म्हणतो, तर हल्ली पोलीस स्टेशनचा फौजदार किंवा तालुक्याचा मामलेदार हा त्यांच्या मर्जीनं त्या आमदाराच्या मर्जीनं आलेला असतो, त्याच्यानंतर पालकमंत्र्याच्या मर्जीनं आलेला असतो. अहो, ते मंडल अधिकारी हवालदार सुद्धा काही महत्वाच्या जागेवर पालकमंत्र्याच्या संमतीनं आलेला असतो, तर इतरांचं काय चालणार? आणि म्हणून प्रशासनाचा हा सगळा असा बट्ट्याबोळ झालेला आहे. आणि मग साहेब काय म्हटले, म्हणजे आम्ही गेलो होतो पवार साहेबांच्याकडे, म्हणजे अजित दादांच्याकडं. मग दादा काय म्हटले, असं तुम्हाला पोलीस स्टेशनला विचारतील, तुम्हाला तहसील ऑफिसला विचारतील, तुम्हाला आणखी रजिस्ट्री ऑफिसला विचारतील. तर हे सगळं असं त्याला काय म्हणूया ध्रुवीकरण झालेलं आहे. त्यामुळं मग कुणाची क्षमताच राहिली नाही. इथं काही इनोव्हेशन केलं पाहिजे, नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले पाहिजेत, अशी करायची इच्छा ही उर्मी सगळी संपून गेलेली, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि मग जे हांजी हुजूरगिरी करतील आणि मग भेटून अपॉइंटमेंट घेतील, त्यांचंच राज्य आहे, इतरांचं काहीच राज्य राहिले नाही. इतकं हे मायक्रो लेवलला आमच्या सारख्याला ते दिसतं. आणि म्हणून प्रशासन पुढं जायचं असेल, समाज पुढं जायचं असेल, तर तुम्हाला पहिली गोष्ट आहे की आपल्याला काम करण्याचे मार्ग, नवनवीन मार्ग शोधून काढले पाहिजेत, ज्यालाच आपण इनोव्हेशन असं म्हणतो. मी चायनाला गेलो आणि चायना माझा खूप अभ्यासाचा विषय आहे, की चायनामध्ये देखील सगळं इनोव्हेशन वरती आधारित आहे. आपल्याला दिवाळीला कंदील कुठला पाहिजे याचा सर्वे होऊन आपल्यापेक्षा 1/4 किमतीला तिथून तो कंदील इकडे येतो, कारण तिथं इनोव्हेशन त्याला सपोर्ट दिला जातं. आणि इथं तर मात्र सगळं केंद्रीकरण चालू आहे. आणि त्याच्याही पुढे माझ्यासारख्याला दिसतं की इथं सगळं हिंदूकरण चालू आहे.
आणि इथं जो सगळा ब्राह्मणी धर्म आणण्यासाठी ही सगळी प्रशासकीय यंत्रणा वापरली जाते. हे कदाचित लोकांना ऐकायला आवडणार नाही, पण माझ्यासारख्याला मायक्रो लेवलला हे सगळं दिसतंय आणि त्यामुळं चित्र फार वाईट आहे. आणि खरोखरच त्यासाठी काही मोजक्या लोकांनी का होईना, परंतु पुढाकार घ्यायला पाहिजे आणि गुड गव्हर्नन्सच्या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. इतकं ते मला ते प्रामाणिकपणे वाटतं. बिलकुल बिलकुल. आपण दोन्ही प्रशासकीय सेवेतला प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि जनहितार्थ आपण प्रशासनात आपला सगळा प्रशासकीय कारभार केलेला आहे. शासन आणि जनता याच्यामध्ये एक महत्वपूर्ण दुवा प्रशासकीय अधिकारी असतात आणि ते एका बाजूला जनतेशी एकनिष्ठ राहून काम करत असताना दुसऱ्या बाजूला शासनाबरोबर देखील आपले वितुष्ट होऊ नये या अनुषंगाने जे आपण काम केलं, जो अनुभव अंजली कृष्णा यांच्या संदर्भातल्या क्लिपच्या संदर्भात आपण आज जो मांडला, तो निश्चितपणे आपले प्रेक्षक त्यावर गंभीर विचार करतील आणि या गंभीर विचारानं आपली एक सामाजिक, राजकीय सगळ्या प्रकारची दिशा ही ठरवतील अशी आपण अपेक्षा करूया. आपण आपला अमूल्य वेळ दिला माननीय इजेड खोब्रागडे सर, माननीय सुरेश खोपडे सर, आपणा दोघांचंही मी मनापूर्वक त्रिवेज मीडियातर्फे स्वागत करतो. धन्यवाद.